हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण पाहत होतो कार्बन कंपाऊंड्स आणि त्यामध्ये नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे हिस्टरीफिकेशन प्रोसेस. आता हिस्टरीफिकेशन प्रोसेस मध्ये बघू शकतो आपण रिएक्शन केली आपण इथेनॉइक ऍसिड दॅट इज बघू शकता CH3COOH दॅट इज असेल इथेनॉइक ऍसिड आणि याची रिएक्शन करायची आपल्याला दॅट इज C2H5 और CH3 that is CH3CH2OH that is इथेनॉल सोबत. आता इथेनॉइक ऍसिड और ऍसिडची रिएक्शन इथेनॉइक ऍसिड किंवा कुठलाही ऍसिड असेल दॅट इज OIC ऍसिड दॅट इज कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन जेव्हा आपण करू अल्कोहोल सोबत दॅट इज आपण केली इथेनॉल सोबत. सर बघू शकता जेव्हाही आपण इथेनॉइक ऍसिड और कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन करू इथेनॉल सोबत यामध्ये रिएक्ट होताना बघू शकता तुम्ही ऍसिड मधला H रिएक्ट करेल अल्कोहोल मधल्या OH सोबत आणि फॉर्म करेल वॉटर दॅट इज इथेनॉइक ऍसिड मधला H दॅट इज कार्बोक्सिलिक ऍसिड मधला H रिएक्ट करेल अल्कोहोल मधल्या OH सोबत आणि बाय प्रोडक्ट आपल्याला मिळेल H2O दॅट इज वॉटर. त्यानंतर बघू शकता मेन प्रोडक्ट आपलं असेल CH3. त्यानंतर बघू शकता मेन प्रोडक्ट असेल CH3COO. आता इथे H चा बॉन्डिंग गेलेला आहे सो या जागी बॉन्डेड होईल CH2CH3. तर बघू शकता आता या साइडने OH बॉन्डेड होता CH2 ला आणि इकडे जो असेल दॅट इज H बॉन्डेड असेल O ला आणि रिएक्ट करेल H OH सोबत H2 बाहेर जाईल. सो याला बॉन्डची गरज असेल दॅट इज CH2 ला आणि इकडे O ला गरज असेल बॉन्डची तर इथे बनेल COO CH2CH3 दॅट इज असेल ईस्टर. COO ग्रुप जो असेल तो ग्रुप असेल ईस्टर आणि फॉर्म करेल इथे ईस्टर व्हेन इथेनॉइक ऍसिड रिएक्ट्स विथ इथेनॉल और कार्बोक्सिलिक ऍसिड जेव्हा अल्कोहोल सोबत रिएक्ट करेल तेव्हा फॉर्म करेल ईस्टर प्लस वॉटर आणि याचा मेन प्रोडक्ट असेल ईस्टर आणि याच प्रोसेसला म्हणून आपण हिस्टरीफिकेशन प्रोसेस. ही होती आपली लास्ट केमिकल रिएक्शन इन कार्बन कंपाऊंड्स. बघू शकता.